तुम्हाला इथे एवढा एरिया पाहायला मिळतो। आपल्या फ्लॅटच्या समोर इथे अजून एक फ्लॅट आहे। प्रत्येक फ्लोअरवरती तुम्ही पाहायला गेलात तर इकडे 10 फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। पाहायला गेलात तर इकडे पाहू शकता आपल्याला गार्डन एरिया सुद्धा पाहायला मिळतो। जसं हा आपला लिव्हिंग रूम आहे। इकडे पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट आहे। याच्या ऑपोजिट असणारं किचन आपण आता पाहून घेऊयात। पुढे आल्यानंतर हा मास्टर बेडरूमचा वेस्टर्न टॉयलेट पाहून घ्या। लगेच याचा बेडरूम सुद्धा आपण पाहून घेऊयात। मित्रांनो, तुम्हाला जर मास्टर बेडरूम वाला 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे। बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हार्डली 10 ते 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला उमिया कॉम्प्लेक्स नावाची ही बिल्डिंग पाहायला मिळेल। या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर काही बिल्डिंग 7 माळ्याच्या आहेत तर काही बिल्डिंग 4 माळ्याच्या आहेत। आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो 4 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या माळ्यावरती असणार आहे। या बिल्डिंगला 2 ते 3 वर्ष झालेले आहेत। महारेरा रजिस्टर्ड बिल्डिंग आहे। खूप चांगल्या क्वालिटीचा हा 1 BHK फ्लॅट असणार आहे। पुढे बरीचशी माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका। आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पुढेही पाहायचे आहेत तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा। या बिल्डिंगच्या लॉबी परिसरामध्ये आल्यानंतर तुम्ही जर इकडे पाहायला गेलात तर प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला 10 रूम पाहायला मिळतील। त्याचबरोबर 2 लिफ्ट पाहायला मिळणार आहेत। खूप चांगल्या अमेनिटीज सुद्धा या बिल्डिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MS05 अक्षय। मित्रांनो, सुरुवातीला बरीचशी माहिती तुम्हाला मिळालेलीच आहे। आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट आणलाय तो खूप चांगल्या क्वालिटीचा आहे। एकच मिनिटात ओव्हरऑल या फ्लॅट बद्दल आणि या कॉम्प्लेक्स बद्दल माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच तुम्ही फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली परिसरामध्ये। मांजर्ली परिसरामधील उमिया कॉम्प्लेक्स मध्ये आपण आलेलो आहोत। इकडून मित्रांनो स्टेशन जे आहे ते हार्डली तुम्हाला 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला पाहायला मिळणार आहे। ऑटो रिक्षा तुमच्याकडून 20 रुपये चार्ज करणार आहे, जे शेअर ऑटोचा चार्ज आहे। मित्रांनो, ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगला फक्त 3 वर्ष झालेले आहे। हा रिसेल फ्लॅट आहे, परंतु या फ्लॅटचे ओनर इकडे कधीच राहायला आलेले नाहीयेत। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 630 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 435 स्क्वेअर फूट आहे। 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट तुम्हाला 3ऱ्या माळ्यावरती पाहायला मिळणार आहे। या बिल्डिंग मध्ये पाण्याची व्यवस्था सुद्धा खूप चांगली आहे। हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुम्हाला रेंटला जरी द्यायचा असेल तर साधारण 5,500 रुपये रेंट तुम्हाला पाहायला मिळेल। तर नक्कीच मित्रांनो, तुमचा बजेट जर 25-26 लाखाचा असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता। महत्वाचं म्हणजे मित्रांनो, ही जी बिल्डिंग आहे ही महारेरा रजिस्टर आहे। मग मित्रांनो, आता आपण ऍक्च्युअल व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो। सगळी माहिती घेतल्यानंतर आता फ्लॅट पाहण्यासाठी 3ऱ्या माळ्यावरती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। रूम मध्ये एंट्री करूयात। त्याआधी जर इकडे पाहायला गेलं तर आपल्या फ्लॅटच्या बाजूला तुम्हाला इथे एवढा एरिया पाहायला मिळतो। आपल्या फ्लॅटच्या समोर इथे अजून एक फ्लॅट आहे। प्रत्येक फ्लोअरवरती तुम्ही पाहायला गेलात तर इकडे 10 फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला इथे एक लिव्हिंग रूम पाहायला मिळेल। या लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला इकडे समोर 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि बाल्कनी मधून तुम्ही व्ह्यू पाहायला गेलात तर इकडे पाहू शकता आपल्याला गार्डन एरिया सुद्धा पाहायला मिळतो, जो सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला होता। आणि कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे बिल्डिंग मध्ये। ही आपली बाल्कनी। बाल्कनी मधून आपण लिव्हिंग रूम पाहून घेऊयात। हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम आहे। इथे जर पाहायला गेलं तर तुम्हाला आपण वरच्या साईडला फॉल सिलिंग सुद्धा करून दिलेले आहे। त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत आणि या बाजूला सुंदर असं वॉलपेपर सुद्धा लावलेलं आहे, जे तुम्ही स्क्रीन मध्ये पाहतच आहात। अरे लगेच पुढे जाऊयात, कारण तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। जास्त वेळ नाही घेणार, फटाफट एक क्वालिटी कॉन्टेंट देतोय। इकडे पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळेल। इथे पाहू शकता टाईल्स वगैरे किती चांगल्या क्वालिटीच्या लावलेल्या आहेत। आणि याच्या जर बाहेर आलात तुम्ही इकडे आपल्याला बेसिनची प्लेसमेंट पाहायला मिळेल आणि वरती तुम्हाला पाण्याची टाकी सुद्धा आपण लावून दिलेली आहे। हा जो फ्लॅट आहे महारेरा रजिस्टर बिल्डिंग मध्ये आहे मित्रांनो, जे सुरुवातीला सांगितलेलं आहे। याच्या ऑपोजिट असणारं किचन आपण आता पाहून घेऊयात। किचन मध्ये सुद्धा आपल्याला इकडे एक बाल्कनी पाहायला मिळणार आहे आणि इथे ग्रिल वगैरे आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत। सर्व बाल्कनी मधून आपल्याला इकडे गार्डनचा व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळणार आहे। ही आपली बाल्कनी आहे, इथे वॉशिंग मशीन वगैरे तुम्ही ठेवू शकता। किचन पाहायला गेलात तर इकडे आपण किचन मध्ये तुम्हाला माहिती आहे किचन ट्रॉली सुद्धा आपण लावून देत असतो। 2 प्लॅटफॉर्म आहेत, इकडे एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे आपला सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे। या 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स मित्रांनो सुरुवातीला सांगितलेलंच आहे, जास्त महाग नाहीये मित्रांनो, खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये फ्लॅट सुद्धा आहे आणि मेंटेनन्स खूप कमीच आहे। पुढे आल्यानंतर हा मास्टर बेडरूमचा वेस्टर्न टॉयलेट पाहून घ्या। लगेच याचा बेडरूम सुद्धा आपण पाहून घेऊयात।
हा बेडरूम आहे. आपण तिकडून आलो होतो मित्रांनो. हा नवीनच फ्लॅट आहे. या फ्लॅटचा अजिबात मित्रांनो यूज झालेला नाही, पण रिसेल फ्लॅट आहे. ज्यांनी हा फ्लॅट घेतला होता ते इथे काय राहायला आलेले नाहीत. मुंबईची पार्टी आहे. ते बघा इथून सुद्धा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पाहायला मिळतोय. फ्रंट व्ह्यू असल्यामुळे नक्कीच मित्रांनो घरामध्ये उजेड खूप चांगला आहे. इथून आपण बेडरूम पाहून घेऊयात. हा आपला बेडरूम. याची साईज मी तुम्हाला सांगायला गेलं या ठिकाणाहून मित्रांनो या पॉईंट पासून तुम्ही जर असं स्ट्रेट गेलात तर असं 10 फुटाचा आहे आणि आडवा पाहायला गेलात तर 9 फुटाचा आहे. 10 बाय 9 फुटाचा तुम्हाला हा बेडरूम पाहायला मिळतो. आणि इकडे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे. 3rd फ्लोअरला फ्लॅट असणारे 7 माळ्याची बिल्डिंग आहे. पुन्हा एकदा लिव्हिंग रूमकडे आपण जाऊयात. त्यानंतर कमीत कमी डाऊन पेमेंट करून तुम्ही होम लोन कसं करू शकता याच्याबद्दल माहिती देतो. चला मित्रांनो आता लगेच आपण मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला येतच आहे. तुम्ही मला कॉल करू शकता. मित्रांनो या फ्लॅटची फायनल ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस जी असणार आहे ती 25.5 लाख रुपये असणार आहे, ज्याच्यामध्ये अजिबात नेगोशिएट होणार नाही. मित्रांनो सुरुवातीला मी 26 लाख म्हटलं होतं, परंतु मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी आहे की त्यामुळे मित्रांनो वाढवून वगैरे प्राइस मी सांगणारच नाही. 25.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट खरेदी करता येणार आहे. खूप काम केलं आपण रूम मध्ये, जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर. मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुमच्याकडे 2 लाख रुपये असणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला जर सॅलरी 35 ते 40 हजार रुपये असेल तर नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी कॉल करा मित्रांनो. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. बाकी व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणती माहिती जर कळली नसेल तर डायरेक्ट मला कॉल सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता वाट पाहू नका. खूप चांगला रूम आहे महारेरा रजिस्टर्ड बिल्डिंग मध्ये. लवकर मला कॉल करा जर तुम्हाला बदलापूर शहरामध्ये आपल्या हक्काचं स्वप्नातलं 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहायला तुम्हाला आवडत असेल तर खाली लाल बटन येत आहे, त्या लाल बटनला क्लिक करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा सर्वात प्रथम त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.